एकीकडे मुंबई महानगरपालिकेकरता युतीचा तिढा जो आहे तो सुट्टा सुटत नाही आणि असं असतानाच तिकडे पुण्यात देखील आघाडीचं घोडं अडलंय। त्यामुळे भाजप शिवसेनेचा पराभव करण्याकरता काँग्रेस राष्ट्रवादीनं एकत्र आलं पाहिजे असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय। तसंच दोन्ही पक्षांचा सन्मान राखला जाईल अशी आघाडी करण्याचा प्रयत्न असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। आणि यावेळी भाजपमध्ये गेलेल्यांना पश्चाताप झाला असून काही जण परत आलेत तर काही परत येण्याच्या मार्गावर असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। इतर पक्षातले उमेदवार इच्छुक किंवा नगरसेवक घेण्याच्या करता भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यातले काही त्यांचे समर्थक किंवा त्यांचं काम करणारे त्यांना असं मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या वरिष्ठांना दाखवण्याच्या करता फार ते आतुर आहेत। ते एवढे काही त्यांना प्रलोभन वगैरे दाखवतात। मी तुम्हाला आज सांगतो, जसं मगाशी एकाने पक्षात तिकडे प्रवेश केला आणि तिकडचं वातावरण बघितल्यानंतर ते पुन्हा मूळ पक्षामध्ये त्या ठिकाणी आले, तशा प्रकारे आज पण तिथं गेलेल्या बऱ्याच जणांना पश्चाताप झालेला आहे। आघाडीचा निर्णय हा युतीच्या निर्णयावर नाही। युती हो किंवा न हो, आघाडीच्या बद्दल आमचा प्रयत्न चालू आहे। उद्याच्याला दोघांची संमती असेल तर युती नाही झाली तरी आम्ही आघाडी करू, आणि दोघांचं सन्मानपूर्वक जागा वाटप झालं नाही तर त्यांनी वेगवेगळे लढू आणि युती करू। आम्हाला त्याच्याशी काही म्हणजे आम्ही त्यांच्या पक्षाच्या संदर्भात फार विचार करण्याचं काही कारण नाही। मी त्यांना विनंती केलेली आहे। काल आम्ही सगळेजण काही प्रमुख बसलो होतो। आम्ही वंदनाताईंना सांगितलं की त्यांच्याशी बोलून साधारण उद्या रात्रीपर्यंत जर त्यांच्याकडे निरोप आला तर बरं पडेल असं विनंती